नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. रक्षक प्रतिष्ठान सेवेचे अधिष्ठान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या कार्याची वाटचाल सुरू आहे. रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्याचं काम रक्षक प्रतिष्ठान हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत करत आहे. मोठ्या प्रमाणावरती रक्षक प्रतिष्ठानच्या सदस्य नोंदणी, विविध ठिकाणच्या शाखांचं उद्घाटन हे मोठ्या जोमात, जल्लोषात आणि धडाक्यात सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकतंच सातारा येथील कला वाणिज्य या महाविद्यालयामध्ये सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये बहुतांश युवकांना जागेवरतीच नोकऱ्या मिळालेल्या आहेत. रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कार्याचं आणि त्यांच्या विचाराचं खरं प्रतिबिंब हे दिसून येत आहे. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय सुशीलदादा मोजर यांच्या कार्याची वाटचाल सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाखा ह्या निर्माण होत आहेत. याची भव्य दिव्य अशी उद्घाटनं देखील होत आहेत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचाराचं अधिष्ठान घेऊन सन्माननीय सुशीलदादा मोजर यांच्या माध्यमातून नुकतं दुसरं गाणं तयार करण्यात आलेलं आहे आणि या गाण्याचं उद्घाटन देखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा जलमंदिर येथे नुकतंच करण्यात आलं. स्वतः खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या गाण्याचा आस्वाद घेतला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय सुशीलदादा मोजर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची राजकारण विरहित एक फळी उभी केलेली आहे. या माध्यमातून विशेषतः बेरोजगार युवक असतील त्यांना त्यांच्या माध्यमातून विविध समाजकार्य करण्याचा खरा तर मानस रक्षक प्रतिष्ठानचा आहे. समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या आणि विविध समाजोपयोगी उपक्रमामध्ये कायमच रक्षक प्रतिष्ठान आपल्याला दिसून येत आहे. अवैध धंदे असतील, तरुणाईला बिघडवणाऱ्या अंमली पदार्थांचं सेवन असेल, अशा विविध गैरकृत्यांना रक्षक प्रतिष्ठाननं चाप बसवलेला आहे. सातारा जलमंदिर येथे एक मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन देखील केलेलं आहे.